2029ला नरेंद्र मोदी पंतप्रधान बनणार नाहीत, याची ही लक्षण आहे. समजून घ्या. नरेंद्र मोदींना जो कोणी भाषण लिहून देणारा माणूस आहे, तो अगोदर मोदींनी पकडला पाहिजे आणि त्याला ठोकला पाहिजे. मोदी स्वतः भाषण लिहित नाही, स्वतः रिसर्च करत नाही. जर त्यांनी रिसर्च केलं असतं तर त्यांना बोलता आलं असतं विदाऊट टेलिप्रॉम्प्टर, विदाऊट स्क्रीन. त्यांनी पत्रकार परिषद घेतली असती 2014 पासून एखादी. पण राहुल गांधी म्हणाले ना, त्या पद्धतीने त्यांचा कारभार आहे की त्यांना बोलताच येत नाही मीडियासमोर. त्यांचं नॉलेज नाही इतकं की ते एखाद्या खुल्या पत्रकारासोबत ते संभाषण साधू शकतात. त्यामुळे ते भाषण लिहित नाही, पत्रकार परिषद घेत नाही. ते सगळे त्यांच्या लोकांकडून करून घेतात. त्यांची टीम त्यांना सगळं लिहून देते की काय बोलायचं काय नाही. पण ते लोक बी आता व्यवस्थित काम करत नाही. 15 ऑगस्टला मोदींनी काय भाषण केलं, त्याच्यामध्ये शब्द वापरला लाल किल्ल्यावर भाषण करताना, दिमागी नक्सल. आता हे दिमागी नक्सल शब्द काय हे समजून घ्यायलाच आपल्या भारताच्या जनतेला एक दिवस निघून गेला. खऱ्या अर्थाने दिमागी नक्सल ही जी टर्म मोदींनी त्या भाषणात वापरली, त्याचा अर्थ असा होता की जे बीजेपीच्या विरोधात, मोदीच्या विरोधात भाषण करतील, व्हिडिओ बनवतील, जे पत्रकार, एखादा नेता बीजेपीच्या विरोधात काहीतरी भ्रष्टाचार बाहेर काढेल, अशा लोकांना, बीजेपीच्या विरोधी लोकांना जे प्रश्न करेल बीजेपीला, ते लोक दिमागी नक्सल. अगोदर या लोकांना ते अँटी नॅशनलिस्ट, देशद्रोही, पाकिस्तानी म्हणायचे. आता दिमागी नक्सल आणलंय मोदीजी. काय क्रिएटिव्हिटी आहे रायटरची तुम्ही पाहता. तर जो कोणी भाषण लिहून देतोय मोदीचा, त्याला जाऊन मोदींनी ठोकला पाहिजे अगोदर. इथं पर कॅपिटा इन्कम भारताच्या जनतेची जर बघितली, बिहारमध्ये 50,000च्या खाली यायला लागली. प्रत्येकाचं दर वार्षिक उत्पन्न जे आहे ते 50,000च्या खाली यायला लागले. इतकी भयंकर परिस्थिती आहे. आणि मोदीजी भाषणात दिमागी नक्सल शब्द वापरताय. त्या ठिकाणी बिहारचे जर तुम्ही डेटा कलेक्ट केला तर त्या लोकांना किराणा घेणे इतके पैसे नाहीये त्या लोकांकडे. आणि अशा परिस्थितीत तुम्ही सांगतायत की आपली जी अर्थव्यवस्था आहे, फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी आहे, 3 नंबरला जाऊन आपण सर्वात श्रीमंत देश असणारा जो आहे ती इकॉनॉमी आहे, आपण बनू फास्टेस्ट ग्रोईंग इकॉनॉमी. अरे पर कॅपिटा इन्कम जे माणूस, मिडल क्लास माणूस भिकारी होत चाललाय, तो डेटा घेऊन तुम्ही कधी पत्रकार परिषद घेणार नाही, बोलणार नाही, स्पष्टीकरण देणार नाही. आणि उगा गप्पा मारायच्या, 3ऱ्या नंबरला जाऊ, 4थ्या नंबरला जाऊ. तुम्ही काम करताय अदानी, अंबानी, हे जे तुमचे कोणी तुमचे जे काही मित्र परिवार आहे अदानी, यांना मोठं करण्यासाठी तुम्ही काम करताय. आणि हे लोक 3-4% त्यांच्यासाठीच तुम्ही काम करताय, बाकीची जनता कुठे? तर मोदीजींना जर 2029ला त्यांचं पद, त्यांचा पक्ष सत्तेत आणायचा असेल तर त्यांनी खरंच थोडंसं नम्र होऊन, हुकुमशाही बाजूला ठेवून, जनतेमध्ये जाऊन काय लोक खरंच फेस करताय, त्यांची पर कॅपिटा इन्कम इतकी खाली का होत चालली, आर्थिक तणाव भारताच्या मिडल क्लासवरती का वाढत चाललाय, हे प्रश्न स्वतःला विचारणं, रिसर्च करणं आणि त्याच्यावरती काम करणं, हे जर केलं तर 2029 मोदींसाठी सोपं असणार आहे. नाहीतर सत्ता पालट 100% फिक्स आहे. कारण लोक बीजेपीला आपल्या मराठी भाषेत सांगायचं जर झालं तर कदरलेले आहेत. कदरलेले. वाढती महागाई, युवकांना पीएचडी करून नोकऱ्या नाहीये, ग्रॅज्युएशन सोडा, पीएचडी करून नोकऱ्या नाहीये. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाहीये. शेतकरी आत्महत्याचा दर वाढत चाललाय. विद्यार्थ्यांची काय अवस्था आहे आपण मागील त्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनातून बघितलं. बीजेपीच्या या सत्ता काळात एकही निर्णय जनतेच्या, मिडल क्लासच्या हिताचा होताना दिसत नाही. दॅट इज द रियालिटी. त्या ठिकाणी तुम्ही भाषण करणार लाल किल्ल्यावर की दिमागी नक्सल हे लोक जे कोणी प्रश्न विचारताय, देशद्रोही आहे, पाकिस्तानी आहे. तर या ठिकाणी जर बघितलं राहुल गांधी हे मोदी यांच्या पुढे जात आहेत की काय, हा प्रश्न निर्माण झालाय.
त्यांची जेन झी मध्ये, युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात पॉप्युलरिटी, प्रसिद्धी वाढत चाललेली आहे आणि हे बीजेपी साठी धोक्याची घंटा आहे. हे वास्तव नाकारून चालणार नाही. कारण कंटिन्युअसली राहुल गांधी ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांमध्ये जात आहेत, ज्या पद्धतीने विरोधी पक्षनेते म्हणून संसदेत ते काम करत आहेत, लोकांचे प्रश्न उचलतायत आणि सरकारवरती दबाव टाकतायत, त्यामुळे राहुल गांधींची ही जी काही इमेज आहे याच्यामुळं हे दिसतंय की लोक बीजेपीला नाकारून राहुल गांधी यांची भाषणं ऐकतायत. त्यांची जी पप्पू इमेज बनवली होती बीजेपीने करोडो रुपये खर्च करून डिजिटल मार्केटिंग वरती, ती पप्पू इमेज आता 100% मिटलेली आहे. लोक त्यांना पप्पू म्हणून पाहत नाही. आणि ही भाजपची जुमलेबाजी जी आहे ना, ही बंद होणं गरजेचं आहे जर बीजेपीला पुढे टिकायचं असेल. तोडीस तोड उत्तर देणं आहे. ज्या पद्धतीने पत्रकार परिषद राहुल गांधी घेतात त्या पद्धतीने पत्रकार परिषद मोदींनी घेणं गरजेचं आहे. इंडिपेंडन्स जर्नलिस्ट जे असतात त्यांच्या समोर जाऊन इंटरव्ह्यू देणं गरजेचं आहे. तुमच्या गोदी मीडिया समोर तुम्ही आज तक झालं, NDTV किंवा जे कोणी बिकाऊ मीडिया आहे त्याच्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमची कोण राहुल असे विधानं करून तुमचं दुकान चालणार नाही. लोकांना कळलंय हिंदू मुसलमान हा जो मुद्दा आहे तो मुद्दा आता राहिलेला नाही. कारण त्याच तुम्हाला सांगतो, रामदेव बाबा काल म्हणाले की भारतात कोणताही धर्म धोक्यात नाही, सगळं काही सुरक्षित आहे. याचा अर्थ काय होतो? रामदेव बाबा हिंदूवादी माणूस आहे. ते बीजेपी साठी त्यांनी एक सॉफ्ट कॉर्नर त्यांच्या पतंजलीमध्ये बनवलेला आहे. पण त्या ठिकाणी त्यांना एक चित्र दिसतंय रामदेव बाबाला की मोदी यांचं खुर्ची कुठे ना कुठं धोक्यात आहे. जी काही परिस्थिती भारतात चालली, रामदेव बाबाला पुढे पतंजली चालवायची आहे त्यांची. ते चालवण्यासाठी उद्या जर काँग्रेसचं सरकार आलं तर आपल्याला त्यांच्या हिशोबाने काहीतरी बोलावं लागेल. म्हणून त्यांनी काल एक पत्रकारांना सांगितलं रामदेव बाबांनी की सगळं काही सुरक्षित आहे, हिंदू सुरक्षित आहे, मुसलमान, बौद्ध, शीख, जे काही ख्रिश्चन धर्म आहे सगळे सुरक्षित आहे, कोणालाही धोका नाही आहे. याचा अर्थ असा होतो की कुठे ना कुठे काँग्रेस रामदेव बाबाचा विचार करेल की बाबा आम्ही स्टँड घेतला होता काँग्रेसच्या भूमिकेसोबत. अशा हिशोबाने रामदेव बाबांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे त्यांचं. तर देशामध्ये हवा बदलती आहे हे मोदींजींनी आणि बीजेपीनी आणि त्यांच्या प्रत्येक ज्या ठिकाणी राज्य आहेत त्यांनी समजून घेतलं पाहिजे. तर लोकांना जुमलेबाजी, निवडणुका आल्या तोंडावर थोडे पैसे मारा, विकत घ्या, त्यानंतर हिंदू मुसलमान करा, जे प्रश्न विचारेल त्यांना देशद्रोही म्हणा, हे दुकान जास्त काळ चालणार नाही. लोक हुशार झालेले, झोपेतून जागे झालेले आहेत. दॅट इज रियालिटी. तर बीजेपीला ऑप्शन हाच आहे, लोकांचं जास्तीत जास्त काम करा, लोकांच्या हिताच्या योजना आणा, ज्या वास्तविक काम करतील, फक्त पेपर पुरत्या मर्यादित राहणार नाही. नव तरुणांना काम द्या. तुमचा एक मॅनिफेस्टो बनवा की लोकांसाठी तुम्ही काय करताल. आता UPचं इलेक्शन आहे, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता ज्या पद्धतीने एक बीच पेरलं जात आहे, हिंदू वर्सेस मुसलमान, धार्मिक रंग चढवला जात आहे. तर हे कुठे ना कुठं बीजेपीला अंगलट येणार. लोकांना हिंदू मुस्लिमचं काही घेणं देणं नाही. लोकांच्या खिशात किती पैसे येत आहेत हे लोकांना जास्त महत्वाचं आहे. आणि ते पैसे म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर येणारे पैसे नाही, एखाद्या लाडकी बहीण किंवा योजनेच्या अंतर्गत. ते पैसे त्यांना त्यांच्या मेहनतीचा मोबदला, जसं नोकरी करतो एखादा एम्प्लॉई तर त्याला त्या ठिकाणी त्याचं हक्काचं पेमेंट त्या पद्धतीने त्याला अप्रेझल मिळायला पाहिजे. शेतकऱ्यांना हमी भाव भेटला पाहिजे. या पद्धतीने त्यांचा जो पैसा आहे तो खेळता राहिला पाहिजे. अशा हिशोबाने जर तुम्ही तुमच्या प्रचारामध्ये मुद्दे आणले तर UPमध्ये काम होणार आहे. नाहीतर तुम्ही हिंदू मुस्लिम केलं, जातीवाद केला तर लोक बोर झालेले आहे या मुद्द्याला. त्यामुळे बीजेपीने प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक राज्यात जातीला धरून राजकारण करण्याचा जो ट्रेंड आहे तो हळूहळू शिफ्ट करून जे रिअल मुद्दे आहेत त्याच्यावरती आणला पाहिजे.
तेव्हा कुठेतरी बीजेपीला सोपं जाणार आहे. नाहीतर वारं बदलत आहे, ही वास्तविकता नाकारून चालणार नाही. तुम्ही मला शिव्या द्या की मी बीजेपीच्या विरोधात बोलतोय वगैरे, हे ते तुम्हाला वाटत असेल, पण मला बीजेपीचं घेणं देणं नाही, काँग्रेसचं घेणं देणं नाही, कोणत्याही राजकीय पक्षाचं घेणं देणं नाही. फक्त जे काही घडतंय ते एक पत्रकार म्हणून, जर्नलिस्ट म्हणून मी नोटीस केल्या या गोष्टी आहे, त्या मी बोलतोय रिअल डेटा चेक करून. तर एकंदरीतच मोदी यांचं हे दिमागी नक्षल म्हणणं, त्याला धरून एक पार्टी स्थापन होणं इंस्टाग्रामला, त्याला 5 लाख फॉलोअर्स होणं, हे कुठे ना कुठं म्हणजे तुम्ही एक शब्द वापरा, सूर्यकांत चीफ जस्टिस ऑफ इंडिया यांनी कॉक्रोच शब्द वापरला, पॅरासाईट शब्द वापरला युवकांसाठी, कॉक्रोच जनता पार्टी फाउंड झाली. आता दिमागी नक्षल शब्द वापरला, दिमागी नक्षल शब्द म्हणजे पार्टी फाउंड झाली. म्हणजे जे काही घडतंय ते बीजेपीच्या विरुद्ध घडत आहे आणि त्याला संधी देत आहे स्वतः बीजेपीचे नेते. तर 2029चे निवडणुका लवकरच येतील. यूपीचे इलेक्शन्स आहे, अनेक प्रादेशिक राज्य जे आहेत भारतातले, तिथल्या निवडणुका आता येणार आहेत. तर त्या ठिकाणी लोक जागृत झालेले, कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे विद्यार्थी जागृत झालाय, जेन झी जागृत झालेला आहे. तर या लोकांचे मुद्दे समजून घेणं, नेते मंडळींना जास्तीत जास्त लोकांच्या मध्ये जाणं आणि ग्राउंडवरती काय चालू आहे हे तपासून त्याच्यावरती काहीतरी मार्ग काढणं, दॅट इज द ओनली वे. हाच एक मार्ग आहे जर तुम्हाला सत्ता करायची असेल आणि लोकांची सेवा करायची असेल. आता ते दिवस गेले की यूपी बिहारमध्ये जसं लालू प्रसाद यादव यांची हुकुमशाही होती, लोक त्यांना सोडून पुढे निघून आले. मोठे जे काही नेते होते त्यांनी भारतात हुकुमशाही आणि आम्हीच जे सांगू आम्ही राजा, बाकी सगळे आमचे नौकर, हे कल्चर गेलंय भारतामध्ये. हे कल्चर येत आहे हळूहळू. ज्या पद्धतीने हे जे नेते मंडळी आहे ते जनतेचे नौकर आहेत आणि त्यांना जनतेसाठी काम करावं लागेल, प्रश्न सोडावे लागतील. तर लोक कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे जागृत झाले आणि बीजेपी बद्दलची जी काही भीती होती लोकांच्या मनात किंवा बीजेपी बद्दल त्यांच्या विरोधात बोलायचं नाही, ती भीती आता कमी झाली. लोक त्यांच्या विरोधात बोलायला लागलेले आहेत, वाढत्या महागाईवरती प्रश्न करायला लागलेले आहेत, E20 बद्दल लोक बोलायला लागलेले आहेत. तर हा जो चेंज आहे कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळेच आला असं आपल्याला म्हणता येईल. आता नुकतंच झारखंडमध्ये जो काही मोर्चा झाला होता विद्यार्थ्यांचा, त्या काही स्थानिक त्यांच्या परीक्षा असतील JPN, आता त्याचं आपल्याला जर सांगायचं जरा झालं, त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये घोळ झाला होता. त्याची पारदर्शकता म्हणून विद्यार्थ्यांनी आंदोलनं काढले होते. तर त्या ठिकाणी काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा, हेमंत सोरेन यांचं सरकार होतं. तर तिथं विद्यार्थ्यांनी अकाउंटेबिलिटी मागितली, स्पष्टीकरण मागितलं. काल विद्यार्थ्यांचा विजय झाला. ज्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या होत्या परीक्षा रद्द करण्याबद्दल आणि एक पारदर्शकता आणण्याबद्दल, त्या सगळ्या मान्य झाल्या. तर हे आंदोलनाचं आणि युवांच्या एकजुटीचं यश आपल्याला म्हणता येईल. तर राजकीय नेत्यांनी त्यांचं जे काही ट्रेडिशनल कल्चर चालू होतं की बाबा नेत्यांना कोणी प्रश्न विचारू शकणार नाही किंवा वगैरे वगैरे, ते सोडून लोकांच्या हिताचं काय करता येईल, आपली इमेज तशी बनवणं गरजेचं आहे. आता राहुल गांधींनी झारखंडमध्ये जे काही झालं त्याच्यावरती स्पष्टीकरण दिलं आणि त्यांनी त्याची अकाउंटेबिलिटी मागितली विद्यार्थ्यांनी राहुल गांधींकडून की बाबा तुम्ही आता नीट पेपर फुटी बद्दल सर्व भारतात सभा घेतल्या, लोकांची जनजागृती केली, हे केलं, तुम्ही झारखंडमध्ये चूप का होते? म्हणजे काँग्रेस असू बीजेपी असू, तुम्ही जर भ्रष्टाचार केला, तुम्ही जर चुकीचं केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला जनता सोडणार नाही, हे स्पष्ट आहे. मंडळी, एकंदरीतच 15 ऑगस्टला जे काही भाषण झालं नरेंद्र मोदीचं, त्याच्याबद्दल त्यांनी दिमागी नक्षल शब्द वापरला. त्याचे परिणाम काय झाले यावर आपण चर्चा करण्याचा प्रयत्न केला. 2029ला खरंच सत्ता बदल होऊ शकतो का? तर इतकं सोपंही नाही आहे बीजेपीला पाडणं, हे वास्तव आपल्याला नाकारून चालणार नाही. बीजेपी एक मोठा आणि अजूनही लोकांच्या मनातला एक मोठा पक्ष आहे. बरेचसे लोक आहेत जे बीजेपीला
आपलं मानतात. जरीही बीजेपीने चुका केल्या तरीही आपलं मानणारा जो वर्ग आहे बीजेपीसाठी फार मोठा आहे. तर युपी इलेक्शन असेल किंवा 2029 जे येणारं इलेक्शन असेल किंवा काही विधानसभा असतील राज्याच्या, इतकं सोपं नसणार आहे की बीजेपीला पाडून काँग्रेस किंवा अखिलेश यादव यांचा पक्ष, समाजवादी पार्टी हे पुढे येतील. त्यांना फार मेहनत घ्यावी लागणार आहे आणि काम करावं लागणार आहे. तर येणाऱ्या दिवसात राजकीय घडामोडी रंजक असणार आहेत. पण कुठे ना कुठे ही जी हवा बदलत आहे पूर्णच आपल्या भारत देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये, ती एक अफलातून आहे. हे आपण खरंच भारताचे स्वतंत्र नागरिक आहोत अशा पद्धतीने लोक फील करतायत आणि फ्रीडम काय हे महसूस करतात. तर आता जर 15 ऑगस्टला देवेंद्र फडणवीस यांच्यावर फार टीका होते, ज्या पद्धतीने ते गाणं म्हणत होते, हम जिएंगे और मरेंगे, ए वतन तेरे लिए, असं गाणं आहे. त्यांनी म्हटलं की हे सनम तेरे लिए, देवेंद्र फडणवीस यांचं हे गायन होतं. एकंदरीत सगळं काही चाललेला जो कारभार आहे, तुम्हाला जास्तीत जास्त अटेन्शन देऊन लोकांचेच प्रश्न सोडवायचे आहे, लोकांसोबतच नम्र राहायचंय, हे नेत्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. अहंकार बाजूला ठेवून लोकांचे काम करा आणि सत्ता मिळवा, जनतेचे काम करत राहा. दॅट इज द ओनली सोल्युशन फॉर ऑल दी पॉलिटिकल पार्टीज इन इंडिया राईट नाव. हेच चित्र आहे मंडळी. हे सगळं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया कळवा. याला सगळ्याला धरून जर व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून तुमचं सहकार्य ठेवा. मी मंगेश हुसे, धन्यवाद.